सोबतीला क्रिकेटच्या सोबतीला यांचा भंडार आणि भरपूर साऱ्या वेगळ्या वेगळ्या गोष्टी आपल्यापर्यंत जे नेहमी पोहोचवतात आपल्या समालोचनातून असे आपले सर्वांचे लाडके मनोजी करावे सर आपल्या सोबतीला जॉईंट होतील ज्यांच्या सुमधुर वाणीतून खेळाचं पुढचं सत्र आपण ऐकाल. राजेश ठाकरे आणि विक्की भोईर A1 जोडी. जिथे राजेश तिथे विकी आणि जिथे विकी तिथे राजेश. दोघांचं सहर्ष स्वागत आपण करणार आहोत. सचिन भोईर आणि टीम चला या इकडे. लगेच आपण सामन्याला देखील सुरुवात करतोय. आपल्या सोबतीला जॉईंट होतील वन्स अगेन मनोजी सर. थँक्यू सो मच. हॅलो, धन्यवाद प्रसन्ना सर. संत तुकाराम महाराज म्हणतात, बोलावे बरे बोलावे खरे, कोणाच्याही मनावरती पाडू नये चरे. शब्दांमुळे मंगल, शब्दांमुळे दंगल, शब्दांचे हे जंगल, जागृत राहावं, जिभेवरी ताबा, सर्व सुखदाता, पाणी वाणी नाणी नासू नये. नमस्कार मित्रांनो, उपस्थित मायबाप प्रेक्षक, उपस्थित मान्यवर, ऑनलाईन प्रेक्षक सर्वांचं मी हार्दिक स्वागत करतोय. आपण पाहत आहात सरपंच दिलीप पालवी चषक 2026 ग्रामस्थ मंडळ कोसले आयोजित ही स्पर्धा आणि या स्पर्धेची दुसरी रजनी आपण इथे अनुभवत आहात. या रजनीतील हा पुढचा सामना, नवीन सामना आपल्यासमोर इथे पेश होत असताना एका बाजूला कुरुन, दुसऱ्या बाजूला शिवान स्पोर्ट्स गेरसे. कुरुनच्या कॅप्टनने टॉस जिंकला, फिल्डिंगचा निर्णय घेतलाय आणि गिरसेला बॅटिंगसाठी निमंत्रित केल्यानंतर गिरसेचे सलामीवीर संदीप दिवाणे, सोबतीला अजय. ज्या बॅटरचे सर्वजण आहेत दिवाणे, तो संदीप दिवाणे. आपण पाहतोय या क्रीडा नगरीवरती त्याचा खेळ दाखवण्यासाठी सज्ज झालाय. ज्याच्या कृपेने, ज्याच्या आशीर्वादाने अनेक वर्ष आम्हाला हा मैदान लाभत असतो. अनेक स्पर्धांसाठी पंचांचा हिरवा सिग्नल राज ठाकरे सर आणि स्क्वेअर लेग पंच विष्णू मंगल केने सर. दोन्ही संघांना शुभेच्छा. 7 6 5 4 3 2 1 लेट्स प्ले. पहिला चेंडू टाकताना गोलंदाज या ठिकाणी थोडेसे चाच पडले आणि पहिला चेंडू पडतोय या ठिकाणी. लक्षात घ्या, टायमिंग तुमचा सेट आम्ही करतोय. 8:56 हा पहिला चेंडू पडतोय. 20 मिनिटात 4 षटक कंप्लीट करा. फोटो काढा, फोटो काढा. काय स्टान्स आहे, काय ती नजाकत. सरळ बॅटनी ड्राइव्ह केलाय, डीप एक्स्ट्रा कर वाईड इस लॉंग आपला दिशा दाखवली संदीप दिवाणेने. हा चौकार. क्रिकेटच्या पटलावरती अधिराज्य ज्याने गाजवले तो संदीप दिवाणे, सोबतीला नरेंद्र असेल, वासुदेव असेल. हे त्रिकूट, हे त्रिदेव गिरसेचे सुपुत्र या क्रीडा परिसरामध्ये संपूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये अनमान शान राखत असतात. गिरसे संघाचं नाव ज्याने रोशन केलंय त्या संदीप दिवाणे पहिला चौकार मारलाय. जर लगोपाठचे 3 चौकार मारले तर सरपंच साहेब आमचे दिलीपजी पालवी साहेब देतील संदीपला 500 रुपयाचं बक्षीस. संदीप ऑफ द मार्क, धावसंख्या 4 वर. यावेळेला अजून एक बक्षीस येत असताना इनसाइड आउटचा प्रयत्न केला गेला. चेंडू लॉफ्टच्या नादामध्ये तिथे मिस्टामिक स्ट्रोक मारला आणि पाहता पाहता तिथे जोखीम घेऊन वेगाने 2 धावा पूर्ण केल्या. सलीम भाई शेख यांच्याकडून, अब्दुल भाई शेख यांच्याकडून सुद्धा बक्षीस आलंय संदीपसाठी स्पेशली 1000. 3 चौकार किंवा 3 षटकार जर मारले तर दिलीपजी पालवी साहेबकडून 500 रुपये. कालच्या पहिल्या चेंडूपासून अनेक पक्षांची खैरात इथे केली जात आहे सरपंच चषकाच्या या निमित्ताने. म्हणून आपण नेहमी म्हणतो ना की होऊ द्या खर्च, पाहतील सरपंच. आणि तो खर्च होत असताना आणि ग्राउंडच्या बाहेर झेल टिपला तर 500 रुपयाचं बक्षीस. ओ माय गॉड. ओ बॅकफुटला गेला, कट केलाय. ही नजाकत क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवते. या फटक्याचे झाले सर्व प्रेक्षक दिवाणे. फटका मारतोय संदीप दिवाणे. 4 रन.
3 चेंडूमध्ये दे दणादन क्रिकेटची नजाकत बॅटिंग करत असताना संदीप दिवाणेकडे सर्व प्रेक्षकांच्या नजरा इथे आता झुकलेल्या आहेत. नजरेमध्ये कैद आणि त्याची बॅटिंग आहे, त्याचा स्टान्स, त्याची नजाकत, त्याचा शरीर भाषा फोटो सेशन मध्ये एखादा फोटो काढून ठेवावा आणि फोटो फ्रेम मध्ये सजवावा. इथे सजवलाय आणि आपल्या घरी पाठवले चेंडूला की मी जेवायला येणार नाही. हा चौकार. उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट क्रिकेटर मी का आहे याचं प्रात्यक्षिक दाखवत असताना मैदानामध्ये इथे पाहतो की सळोको पळो करून सोडले समोरच्या प्रतिस्पर्धी संघाला. आपण पाहताय कुरुन संघ भिवंडी तालुक्यातील नामांकित संघ इथे पोहोचलाय आणि कल्याण तालुक्यातील मातब्बर संघ गिरसे संघाच्या विरुद्ध 2 हात होत असताना एक हाती इथे सुरुवात केली आहे. पहिल्या 4 चेंडूमध्ये 3 दमदार चौकार, एक डबलच्या साहाय्याने धावसंख्या पोहोचवली आहे 14 वरती. ही ललकार. संदीप दिवाणी जर अजून चौकार मारला तर 1000 रुपये आणि 500 रुपये हे दोन्ही बक्षीस मिळतील. प्रयत्न केला, बॅट स्लाइस केली, चेंडू हवेमध्ये आणि संदीप दिवाणेचं विकेटचं पतन झाले. बिग विकेट डाऊन. झेल टिपला अगदी गलीमध्ये आणि संदीप दिवाणे जातोय सुंदर प्रदर्शन करून अगदी डगआउट झोन कडे जात असताना पहिला धक्का. चेंडू चांगला वापरला गोलंदाजाने, आपण त्याचं कौतुक केलं पाहिजे. सोपान नावाचा गोलंदाज ज्याने पाहिलं की पहिले 4 चे फटके चांगले मारले. संदीप दिवाणे अगदी स्लॉट मध्ये फटके मारतोय, त्याला चेंडू तसे टाकून चालणार नाहीये. हा चेंडू थोडासा बाहेर टाकला, ऑप्टिकच्या बाहेर टप्पा पडला. काहीसा राईज होत असताना इथे चेंडूनी बॅटची कडा घेतली आणि तो चेंडू मिडल न होता गलीच्या दिशेने जात असताना झेल टिपला गेला. नवीन फलंदाज वासुदेव. वासुदेव हरी, वासुदेव हरी आणि वासुदेव हरी. आमच्या वासुदेवची सुद्धा भुईरथ आपल्यामध्ये काली सुद्धा हेच बोललो होतो आणि ज्यांचं नाव घेतलं वासुदेव आलेले आहेत मैदानामध्ये. इंडिया 3 धावसंख्या पाहतोय आपण ती 14 असताना पहिला गडी बाद झालाय. वासुदेवने सुद्धा अनेक काळ क्रिकेटमध्ये गाजवला. नरेंद्र दिवाणेने अनेक क्रिकेटर बनवले. प्रेम देवकर आपण माहिती असेल देसेचा सुपुत्र, त्याला सुद्धा घडवलं आणि तो अंडर-19 मध्ये देशाचं नेतृत्व करतोय. आमचे माधव ठाकरे सर जवळ आले की आम्हाला थोडीशी इथे भीती नाही वाटत, कारण त्यांचा सपोर्ट चांगला आहे. माधव ठाकरे सर कुठे पण असू दे अगदी चांगलं सडल मनाने मदत करतात. इथे मात्र हा डीप एक्स्ट्रा कव्हरला चांगला डाव, इतकी सुंदर फिल्डिंग होत असताना वासूच्या बॅट मधून आल्या आल्या पहिल्या चेंडूमध्ये 2 धावा जोडल्या जात आहेत. जसं मी नुकताच उल्लेख केला की प्रेक्षकांनो, महेंद्र तामाणे साहेबांचा बाजी येतोय बेलकर पाड्याचा. त्या बाजीने आपल्या लाडक्या 3-8 मोत्यासोबत मुंबईमध्ये तब्बल 7 शर्यती जिंकल्यात बरं का. हे सुद्धा आपण विसरून जाता कामा नये. मोत्या पण येणार आहे. काल महिबा येऊन गेला, आज बाजी येतोय, उद्या मोत्या येणार आणि परवा सोन्या येणार. वा. क्रीडा नगरीमध्ये बैलगाडा सुद्धा तुम्हाला इथे अनुभवाला मिळतोय. खिल्लारी बैलांचं, नंदी बैलांचं तुम्हाला इथे दर्शन आणि बिस्किट पण येणार आहे बाजीनंतर. ओ माय गॉड. म्हणून तुम्ही येताना तुमच्या बॅग मध्ये बिस्किट चॉकलेट सगळं घेऊन या. तुम्हाला सकाळपर्यंत इथे अनेक गोष्टींचं दर्शन होणार आहे. क्रिकेटचं सौंदर्य आणि बैलांचं, नंदी बैलांचं, खिल्लारी बैलांचं सौंदर्य. हिंद केसरी, महाराष्ट्र केसरी, मुंबई केसरी, खासदार केसरी, आमदार केसरी या सर्व बैलांचा तुम्हाला इथे आनंद पाहायला मिळणार आहे. आणि आनंद गगनात माविण्याचा करणारी ही स्पर्धा पाहतो आपण दिलीपजी पालवे साहेबांच्या स्वप्नात ही स्पर्धा. सरपंच चषक 2026 ही स्पर्धा. कीप इट अप खांडपेकर, मस्त खेळलेत. खांडपे परिसरात सुद्धा अनेक स्पर्धा आम्हाला कव्हर करायला मिळतात. तारेमामा चषक वगैरे हे स्पर्धा फार मोठ्या स्पर्धा असतात. या ठिकाणी 16 धावसंख्या पाहतोय आपण. पहिल्या षटकाची समाप्ती आणि एक गडी बाद झाला तो संदीप दिवाणे नावाचा. परंतु आता ज्याने सुद्धा अनेकांना दिवाणे केल्या तो वासुदेव आहे. त्याच्या सोबतीला अजय आपण पाहतोय बॅट्समनच्या भूमिकेवर त्यांनी गोलंदाजी मार्क होती. राजा सज्ज झालाय नवीन षटकासाठी. पहिला चेंडू मार्गस्थ राजाकडून समोरच्या एंड कडून जातोय.
फास्ट चेंडू, बॅटची कडा, बॅट फास्ट फिरवली होती. इथे मात्र कडे नाही गेला होता चेंडू आणि कडा घेऊन गेला होता. तिथे मात्र शॉर्ट थर्डमॅनला कव्हर केलं गेलंय आणि एक धाव सुद्धा वेगाने बघा डील करून दाखवते बॅट्समन की मी थोडंसं मिडलिंग करण्यामध्ये चुकलो. मी तशी लवकर बॅट फिरवली. चेंडू जसा उशीर आला, बॅट लवकर फिरल्यामुळेच मिडल नाही झाला. म्हणजे माझं थोडंसं तंत्र मला चेक करावं लागेल, तो चेक करून दाखवत होता. हे स्वतःच होता होती. आपल्याला चुकांची दुरुस्ती करण्याची आपल्या स्वतःची मानसिकता पाहिजे मित्रांनो. आणि जो चुकातून सुधारतो तोच नवीन भविष्य उज्ज्वल करू शकतो मित्रांनो. म्हणून संकट आली तरी घाबरायचं नसतं. पुन्हा एकदा नवीन उमेदीने नव्या स्वप्नांना हाताशी पाठीशी घेऊन नवीन स्वप्न साकार करायचं असतं आणि जिद्दीने खेळायचं. जिद्दीने जीवनाच्या पटलावरती झुंज द्यायची, शर्यत खेळायची आणि अशा शर्यती अनेक जिंकणारा मोत्या, बाजी, बिस्किट, सोन्या, मही आपल्याला पाहायला मिळत आहेत. ही क्रिकेटची शर्यत आहे बघा. झकास खेळ सुरू आहे मैदानामध्ये. चुरशीची लढाई कशी असावी ती अशी असावी. प्रत्येक चेंडूमध्ये आपल्या डोळ्यांची पापणी आपण लवत नाहीये, बंद करत नाहीये. इतकं क्रिकेटचं मादक सौंदर्य आपल्याला पाहायला मिळतंय, टिपायला मिळतंय. धावसंख्या इथे एक गडी बाद 17. पुढच्या सामन्यासाठी स्वराज डोले सापगाव सज्ज राहा आपण. हा पप्पूचा प्रयत्न पुन्हा इथे लेग स्लिपला झाली चूक. असं वाटतं की बॅटची कडा होती, परंतु तिथे कौतुक का केले जाते की त्या फिल्डरने चौकार वाचवला मित्रांनो. कारण विकेट किपरच्या दोन्ही बाजूला चेंडू जितका वेगाने जातो ना, तो चेंडू कठीण असतो कव्हर करणं. अशा वेळेला कव्हर केला हे महत्वाची गोष्ट. आणि शॉर्ट बॅकवर्स्केच्या दिशेने तिथे चांगली फिल्डिंग झाली आणि त्याला इथे कौतुकाची थाप मिळत असताना त्या फिल्डरला तिथे मयूर नावाचा फिल्डर होता. हा सुद्धा मिस्टामिक स्ट्रोक आहे. पुन्हा बॅट लवकर फिरली गेली आणि चेंडू जागेवरच घरगत असताना तिथे फिल्डर पोहोचला आणि एका धावेची नोंद झाली. धावसंख्या 1 ने पुढे 18 वर. पुढचा सामना सोरगाव आणि डोहले असा आहे, लक्षात घ्या. सापगाव कॅन्सल झालेले आहेत. म्हणजे मयूरचा सापगाव येणार होता, तो नाही येत आज, हरकत नाही मयूर. तर सोरगाव बी असेल कदाचित आणि स्वराज डोहले पुढचा सामना. म्हणजे दोन्ही पण पीटीसीचे संघ आहेत, पडघा टेनिस क्रिकेटचे संघ. रिव्हर्स पलटी शॉट, परंतु चेंडूचं टायमिंग तिथे नीटचं जमलं नाहीये आणि त्या दरम्यान 2 धावा पूर्ण होतील काय आणि करण्याचा प्रयत्न सक्सेसफुली झाला. 2 धावांनी धावसंख्या इथे पुढे जात असताना आणि बैलाची एंट्री. बैल नव्हे, नंदी बैल नव्हे, किल्लारी बैल महेंद्र तामाणे साहेबांचा येतोय आपल्या ह्या क्रीडा नगरी वती. करूया स्वागत. बेलकर पाड्याची अनमान शान. ज्या बाजी बैलाने 7 वेळा मोत्याच्या सोबतीला 7 वेळा शर्यती जिंकल्यात, अनेक गुलाल उधळल्यात, तो बाजी बैल येतोय. टाळ्यांचा गजर करा. दरम्यान आमचे भाऊ येतात, तानाजीजी भोईर, आपलं हार्दिक स्वागत. या आणि इथे सिक्सर पण येतोय. त्रिवेणी संगम, तानाजी पण आले, बाजी पण येतोय आणि षटकार पण आलाय. धावसंख्या षटकाराने फुललेले आहे 26 वर. 26 आणि 2 षटकाची समाप्ती, 1 गडी बाद. या भाऊ, तानाजी भाऊ बसा. आणि शरदचे दिवाणे सुद्धा आलेले आहेत. सरपंच विद्यमान गिरसेगावचे आपल्यामध्ये माजी सरपंच सुद्धा येऊन गेले. बदामजी दिवाणे साहेब विद्यमान सरपंच आता आलेले आहेत. शरदजी दिवाणे आपल्या ह्या व्यासपीठावरती, त्यांचं स्वागत आहे. सरपंच म्हणजे फार मोठी भूमिका. आणि इथे टाळ्यांचा गजर करा, टाळ्या वाजवा ना मित्रांनो, प्रेक्षकांनो. हा बाजी येतोय, हा आपला बेलकर पाड्याचा बाजी प्रभू आहे आणि महेंद्र तामाणे साहेबांचा हा बाजी येत असताना फटाक्यांची अतेजबाजी, टाळ्यांचा गजर करा, टाळ्या वाजवा. ज्याने अनेक स्पर्धा जिंकल्यात, अनेक गुलाल उधळल्यात, त्या बाजीचं क्रीडा नगरीमध्ये मनस्वी हार्दिक हार्दिक स्वागत. आणि बैल म्हणतो की मला जरा सोडा, मी दाखवतो कसं पळायचं असतं. आणि महेंद्र तामाणे सर, या आपलं हार्दिक स्वागत आहे.
बाजी येतोय आपल्या ह्या क्रीडा नगरीवरती, त्याचं स्वागत करूया. या बाजीने 7 वेळा आपल्या मोत्याच्या सोबतीला फार मोठ्या शर्यती जिंकल्यात, अनेक गुदाळ उधळलेत. त्या बाजीचं इथे एंट्री होत असणार. ग्रेट एंट्री इथे होते ह्या ग्रेटेस्ट खिल्लारी बैलाची. मुंबई केसरी, महाराष्ट्र हिंद केसरी, खासदार केसरी, अनेक स्पर्धा जिंकणारा आपला बाजी आपल्या समोर दिसत असताना ज्याचं आपण स्वागत करतोय. मनोभावे आमचे सरपंच साहेब दिलीपजी पालवी साहेब स्वागत करतायत. महेंद्रजी तामाणे साहेबांचं बघा हा स्वागत. बेलकर पाडाचे सुपुत्र मायाची उबदार शाल प्रेमाचं पुष्पगुच्छ आपण देऊन बाजीचे मालक महेंद्रजी तामाणे साहेबांचं होते स्वागत. सरपंच साहेब दिलीपजी पालवी साहेबांच्या ह्या शुभ हस्ते एक विलक्षण आकर्षक प्रेक्षणीय दृश्य आपल्या टिपाला मिळत असताना या क्रीडा नगरीवरती 4 चंद्र पाहायला मिळत आहेत. सर्वांना मंत्रमुग्ध करणारी स्पर्धा. क्रीडा स्पर्धामध्ये तुम्हाला बैलगाडा स्पर्धेचा आनंद माहिती मिळत असताना खूप काय प्रेक्षकांना इथे घेऊन जायला मिळत आहे. 4 दिवसांमध्ये ह्या गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतील. आणि तुम्हाला सुद्धा माहिती आहे की तुम्ही सुद्धा वेडे आहात. बैलगाडा शर्यतीचा नाद तुम्हाला सुद्धा आहे. हा नाद खुला आहे आणि बाजी सुद्धा अनेक स्पर्धा जिंकणार आहे. त्याला प्रेमभावे त्यांचं दर्शन घेत आहेत आमचे दिलीपजी पालवी साहेब. कारण देवाचं देणं असतं मित्रांनो. हो, जसं आपण मनुष्याची जोपासना करतो तशाच पद्धतीने काळजीपूर्वक जोपासना केली जाते आपल्या लाडक्या खिल्लारी बैलाची. कारण तो आपली इज्जत राखत असतो. आपला लाडका बाजी आता स्टँड मध्ये जाणार आहे. त्याच्यासाठी स्टँड उभारलाय. मोठ्या स्टँड मध्ये जाईल ज्याचा प्रवेश होणार आहे. आमचे माधवजी ठाकरे सुद्धा सेल्फी पण काढतील. काल पण त्यांनी महिबा सोबत सेल्फी काढलं होतं. लगेच ते फ्लॅश करतात महाराष्ट्रभर. लगेच काल आमच्या ग्रुपवरती काल फ्लॅश झालं फोटोज, अनेक व्हायरल झाले. हा, ते सांगायची त्यांना गरज नाहीये. बघा गेले, बघा उंच किती आहेत बघा माधव ठाकरे सर. सर उंची नका मोजू, सेल्फी घ्या फक्त. झाले आता 2 मिनिटातच महाराष्ट्रभर पसरेल हे फोटो सेशन झालेलं माधव सरांकडून. धन्यवाद. चला प्रेक्षक, एकदा टाळ्या वाजवाल का? एकदा टाळ्या वाजवा आपल्या बाजीसाठी आणि क्रिकेटच्या स्पर्धेसाठी, सरपंच साहेबांसाठी. ही तुम्हाला मेजवानी ज्याने प्राप्त करून दिलेली आहे या क्रिकेटच्या पटलावर. 7149 बाजी. आजच्या शिवजयंती निमित्ताने एक विलक्षण आपलं आकर्षण इथे पाहायला मिळालं. स्पर्धेचं विशेष आकर्षण. वेलकम, सुस्वागतम महेंद्रजी तामाणे साहेब, बेलकरपाडाचे बाजीचे संघ मालक, आपलं हार्दिक स्वागत. इथे धावसंख्या 26 वरती 2 षटकाची समाप्ती आणि 3ऱ्या षटकासाठी रोहन सज्ज होणार आहे बॉलिंग मार्क वरती. एक गडी बाद झालाय. दोघांचं डिस्कशन सुरू आहे. अजय आणि वासुदेव ठरवतात की आपल्याला ह्या बाजीला जिंकण्यासाठी टार्गेट अमुक सेट करावं लागेल. ते त्यांच्या मनात ठेवले टार्गेट. जसं नुकतंच प्रसन्नाने चांगलं शब्द वापरले, बघितलं आपण ऐकलं की तुम्ही मनाने हरू नका. रणाने हरण्याचा प्रश्नच येत नाही. मग जर मनाने हरला तर तुम्ही रणाने आयुष्यात जिंकू शकत नाही. म्हणून आधी मनाने जिंका. मनाला सांगा की मला हरायचंच नाहीये. आणि जो मनाने कधी हारत नाही तो रणाने सुद्धा हारत नाही मित्रांनो. म्हणून म्हटलं जातं की मैदान में हारा हुआ इंसान जिंदगी में फिर से जीत सकता है, लेकिन मन से हारा हुआ इंसान जिंदगी में कभी नहीं जीत सकता. मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. उगाच म्हटलं नाही संत महात्म्यांनी, समर्थ रामदास स्वामींनी. समर्थ रामदास स्वामी काय म्हणतात? स्वयंशस्त्र इशार्थ हाती धरावे, पिटावे रिपुला रणी व मारावे, तुझ्या रक्षणा तूच रे सिद्ध होई, सदा संकटी देव धावून येई. म्हणजे जीवनाच्या पटलावरती, आपल्या कॅरियरच्या पटलावरती जेव्हा आपण प्रयत्न करतो आणि प्रयत्न करताना आपल्या रस्त्यामध्ये जेवढे संकट येतात, जेवढे अडथळे येतात, त्या अडखळ्यांना न घाबरता जी व्यक्ती, जो मनुष्य नॉनस्टॉप प्रयत्न करतो, त्या व्यक्तीच्या पाठीमागे देव आणि दैत्य उभे राहतात, त्या माणसाच्या ध्येयपूर्तीसाठी, असे समर्थ रामदास स्वामी म्हणतात. आणि इथे क्रिकेटचा पुन्हा एकदा खेळ सुरू होणार आहे. आपण पाहिलं की बाजी तिथे जाऊन थांबलेला आहे मोठ्या स्टँड मध्ये. त्याला सुद्धा अनेक वेळा आमचे कॅमेरामॅन टिपतीलच. आणि आता सुरू करूया ही क्रिकेटची शर्यत. पुन्हा एकदा 30 षटक सुरू करतो गोलंदाज पहिला चेंडू घेऊन.
राऊंड द विकेट, फुल टॉस, लॉब केलाय, सरळ बॅटनी उडवलाय आणि तिथे घडवला हा षटकार वासुदेवच्या बॅट मधून. फुल टॉसला भीर खाऊन दिलं, मिडलिंग चांगलं होतं आणि मनगटी ताकदीचा वापर प्रॉपरली केला वासुदेवने. शॉर्ट ऑफ लेन हा टर्न केलाय आणि लॉंग लेगला हुक करत असताना वासुदेवने चौकार बुक केलाय. 4 रन. वन फॉर दी ओव्हरचा इशारा देतात राज ठाकरे सर. माधव ठाकरे साहेबांचे सुपुत्र राज ठाकरे सर आज आपल्याला पंचाच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतात. एमसीएचे पंच, डीएमएलटी सुद्धा त्यांनी कंप्लीट केली असे पंच. धावसंख्या 36 वरती या 2 चेंडूमध्ये ठोकल्या वासुदेवने 10 धावा. जबरदस्त बॅटिंग गिरसे संघामध्ये आणि जबरदस्त जुने क्रिकेटर. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर असं म्हटलं जातं आणि अनुभव ही सर्वात मोठी गुरु किल्ली आहे. त्याचा पुरेपूर वापर नेहमीच करतायत. वासुदेवने चेंडूला सोडून दिले. लेट द बॉल गो टू द विकेट कीपर. पंचांनी निहाळलं, पाहिलं आणि इम्पॅक्ट चेक करत असताना फिनिशिंग ऑफ द डिलिव्हरी चेक केली. चेंडूला कुठं गॅदर केले पाहिल्यानंतर 0 सेकंदमध्ये या ठिकाणी निर्णय घ्यावा लागतो पंचांना. फार मोठं जोखीम असतं मित्रांनो, साधी गोष्ट नाहीये पंचांना निर्णय देणं. इथे निर्णय दिला वाईटचा राज ठाकरे सरांनी. धावसंख्या इथे 37 वरती गिरसे संघाची. पुन्हा फुल लेंथ वापरला होता. थोडासा इथे बॅटचा पट्टा आणि चेंडूचा संपर्क नाही झाला. बघितला फ्रंट फुटला आला होता. बाईचं दर्शन, दिशा दर्शन इथे होत असताना पंचांकडून धावसंख्या 1 नी ह्या बाईच्या रूपामध्ये जोडली जाते आणि ती पोहोचलेली आहे. 1 गडी बाद 38 वरती. षटक क्रमांक 30 सुरू असताना टीम गिरसे संघाची. शिवम स्पोर्ट्स गिरसे. हे पण मला विलक्षण वाटतं सरपंच साहेब की अनेक वर्ष आम्ही पण खेळलोय वासूच्या सोबतीला, संदीपच्या खेळलेला. आम्हाला माहिती आहे शिवम नाव त्यांनी कधी बदललंच नाही. शिवम स्पोर्ट्स गिरसे. मला आठवतं 15-20 वर्षापूर्वी आम्ही या परिसरात सुद्धा खेळायला यायचो आमच्या टीमच्या बरोबर. त्यामध्ये विष्णू केणे सर सुद्धा अनेक वेळा खेळलेत. उमेश केणे आमचे खेळलेत. नंतर मग मी जरा बोल बच्चन आहे म्हणून मला सांगितलं आमच्या क्रिकेट मंडळाने की तू आता कॉमेंट्री करा सुरुवात कर, तू खेळू नको आता. आणि मला या डिपार्टमेंटला बसवलं. इथे फ्लिक केलाय, सुंदर फटका, चेंडूने काटा बदललाय. हो, तिथे मात्र मोठा बाउन्स झालेला. इथे अजून एक वेगळं चित्र पाहायला मिळतंय. आमच्या अविनाश केणे, उमेश केणे, किरण केणे, विष्णू केणे मंडळी, संजय सुतार या सर्वांनी सांगितलं की सर तुम्ही चांगलं बोलता. अनेक ठिकाणी मला थोडंसं चान्स मिळायची कॉमेंट्रीमध्ये. आणि जेव्हा आमचा 2017ला आमदार चषक लॉन्च झाला 1 जानेवारी 2017 रोजी, त्यानंतर मग थोडंसं नवारूपाला आल्यामुळे आपल्या सर्वांचं प्रेम मिळतंय. तेव्हापासून आतापर्यंत जवळपास 200 स्पर्धा कव्हर करायला मिळाल्यात या मागच्या 8 वर्षांमध्ये. हा ड्राइव्ह केलाय, ओव्हर पिच, लॉब टे ड्रॉप ड्राइव्ह, 2 पिल्ल्याच्या मधून जसा सुईमध्ये धागा ओवावा हा चेंडू जाते सीमारेषेच्या बाहेर 4 धाबांसाठी. संदीप दिवाणे बाद झाला. आता मात्र ही जोडी धावसंख्या पुढे घेऊन चाले, ज्यामध्ये वासुदेवचे झाले सर्व दिवाणे पुन्हा एकदा गाऊ लागलेत गाणे. कारण फटक्यांचे येतात तराणे तराणे, म्हणून होतात दिवाणे. ह्या दिवाण्यांचे आमचे प्रेक्षक. वा, महेंद्रजी तामाणे साहेब सुद्धा दिवाणे झालेत. हे क्रिकेटचं सौंदर्य बघून 3 षटकाची समाप्ती. आम्ही हो गाडी धरली, कित्येक बिंदोडवाल्यांची आम्ही हो गाडी धरली. आज झालेल्या आमच्या बैलांनी तुमची टॉपची गाडी मारली. आमच्या बैलांनी तुमची टॉपची गाडी मारली. ज्यामध्ये मोत्या आणि बाजीने आणि बाजी जिंकल्यात त्याचं प्रक्षेपण केलं जाते आमच्या ओमसाई मूवीच्या माध्यमातून. कलेक्शन त्यांच्याकडे बघा, याला म्हणतात मेहनत मित्रांनो. म्हणून ह्या चॅनलला सबस्क्राईब करा.
तुमच्या एकच्या सबस्क्राईबने तुमचं नुकसान होणार नाही, पण तो समोरच्या मेहनती करणाऱ्या या मंडळीचं तुम्हाला फायदा करून द्यायचा आहे. त्यांना एक पाऊल पुढे जाऊ द्या. ओम साहेब मुझला तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉन बटन दाबा. तुम्हाला त्यांचं नोटिफिकेशन येत राहील की त्यांच्या स्पर्धा कुठे कुठे कव्हर असतील, इव्हेंट्स तुम्हाला मिळतील पाहायला. इथे धावसंख्या पाहायला मिळते 44 3 षटकानंतर. या वेळात फटक्यामध्ये फूट वर्किंग नव्हतं, वासुला कळलं असेल ते, परंतु इथे त्याचं कारण की डावीष्टी सोडून जाणार चेंडू पंचांनी घोषित केला. अवांतर वाईटचा सिग्नल राज ठाकरे सरांचा. धावसंख्या 1 ने पुढे अलगदपणे उडी मारत असताना 45 वरती एक गडी बाद टीम शिवॉन स्पोर्ट्स गिरसे संघ. शहराशाही परिसरात सुद्धा आम्ही संदीप दिवाणी ह्या संघांविरुद्ध अनेक स्पर्धा खेळलोय. त्यावेळेला बंटी कांबळे वगैरे याचा, विनोद कांबळेचा बंधू बंटी कांबळे त्यावेळेला खेळायला याचा. नुरा संदीपला सुद्धा माहिती असेल. संदीप ऐकतोय आणि इथे आपण पाहतोय आमच्याकडे फेकून दिलाय. वासुदेवने सांगितले की सर आम्ही सुद्धा खेळायचो ना. येस वासुदेव, यू आर राईट. आणि षटका सुद्धा मारलाय वासुदेवने. मस्त बॅटिंग, मस्त हिटिंग. आता कॉमेंट्री मध्ये एक नाव जोडलं जातं, म्हणजे की मला उल्लेख केला की रामदासजी पॉलिसर सुद्धा सांगतात की सर आम्ही सुद्धा अजून क्रिकेट सोडलं नाही. त्यांनी झेल टिपलाय या व्यासपीठावरती. रामदासजी वाह, काय कॅच घेतली. मस्त मस्त. प्रत्येकाला क्रिकेटची आवड आहे. जुना अनुभव, त्यांचं चांगलं ग्रिपिंग. स्वराज ढोलेचा कॅप्टन आणि सोरगावचा कॅप्टन पटकन या टॉस बॉक्स मध्ये. इथे धावसंख्या पटकन वाढली आहे 51. 50 अप. वासुदेवनी तुटून पडलाय. संदीप बाद झाला. पूर्णपणे संघाचं सुकावून आपल्या खांद्यावरती घेऊन चाललाय आणि चेंडू कुठे निघून चाललाय. चेंडू निसटला होता काही वेळ आणि मिळत नाही. शोधा शोधा म्हणजे सापडेल. इथे धोका होता आणि परत धाडलं तिथे. अजयने सांगितली वासुदेव थांब, तू जोखीम घेऊ नको, तुला थांबायचंय. तुझी विकेट आता तुला जोपासायची आपल्या संघासाठी. आपण खेळत नाही आपल्या पैशासाठी स्वतःसाठी, आपण खेळतोय आपल्या शिवम स्पोर्ट्स गिरसे गावासाठी. कारण गिरसेचे सरपंच आपल्याला बघतायत शरदजी दिवाणे साहेब, ते सुद्धा दिवाणे आहेत या क्रिकेटचे. सुंदर अगदी ह्या परिसरामध्ये जेव्हा स्पर्धा होतात फार आनंद मिळत असतो. आणि दिलीजी पालीस साहेबांनी आम्हाला स्पर्धेसाठी पुन्हा घटक बनवलं. वसंतजी भोईर साहेबांचं आम्हाला इथे निमंत्रण आलं. जेव्हा ते उजुलीच्या एका स्पर्धेसाठी आले ते म्हणाले की सर तुम्हाला 4 दिवस यायचंय आणि इकडे आल्यानंतर फार आनंद मिळत असतो. प्रत्येकाचं प्रेम मिळतं म्हणून आम्ही दिलखुलासपणे तुम्हाला मंत्रमुग्ध करतोय. इथे दिलखुलास बॅटिंग करतोय. इथे वासुदेव सर्वांना मंत्रमुग्ध करतोय. बॅटची कडेकडे लॉंग लेगला तिथे फील्डर तैनात असताना इथे मात्र एक धाव कंप्लीट आता केलेली आहे. अजयने थांबवलं, आता नकार दिलाय. जसं जीवनामध्ये आपल्या अनेक गोष्टींमध्ये नकार सुद्धा स्वीकारावा लागतो मित्रांनो, तेव्हा नाराज व्हायचं नसतं. नकार कोणी पण देव, ते तुम्हाला माहिती आहे की कोण कोण नकार देतं, ते मला वेगळं सांगायची गरज नाही. कदाचित तुम्ही व्हॅलेंटाईन डेला नकार पण घेतला तर स्वीकारा बिंदास, घाबरू नका. दुनिया पडलेली आहे, टेन्शन घेऊ नका. धावसंख्या इथे बघा 54, 54 ऑन द बोर्ड. गिरशे संघाची धावसंख्या एक गडी बाद 54. षटक क्रमांक इथे सुरू आहे ते 4थं. सोपान नावाचा गोलंदाज सेकंड स्पेल मध्ये षटक हाताळतोय. लॉंग रनअप आहे समोरच्या एंड कडून तो मार्गस्थ. आणि आता मग अजयने इथे उडवलाय बाजी, बैलाकडे उडवला चेंडू. तिथे फिल्डर पोहोचेल काय? पोहोचण्याच्या आधी चेंडू निघून जातोय आउट ऑफ द पार्क. अगदी मॅक्झिममचा सिक्सर इथे येत असताना षटकार. करेक्शन केलंय, हरकत नाही सर, इट्स ओके. चौकार इथे दाखवलाय कारण तिथे थोडस बघितलं आपण की बफर आहे. दोर आणि जो पट्टा आहे जो आपण पाहतोय त्यामध्ये गॅप असेल, तिथे टप्पा पडला, त्याच्या अलीकडे टप्पा पडला असेल. त्या कारणाने आधी सरांना वाटलं होतं की इथे षटकार असू तो नाही. प्रेक्षकाने आवाज दिला आणि 54 ने धावसंख्या 58, 58 ऑन द बोर्ड. 58 धावा, एक गडी बाद. संदीप दिवाणे बाद झाला, त्याने काढल्या 3 चौकारच्या मदतीने. बघितला आपण अगदी तुफानी 14 धावा आणि मस्त प्लॅटफॉर्म निर्माण करून आता भिंती चढवतायत वासुदेव आणि अजय. इथे हॅमट केले आडव्या बॅटनी प्रॉपरली. इथे मनगटी फटका, बॉटम हँड प्लस टॉप हँडचा वापर इथे केला. आणि त्या दरम्यान तितक्याच वेगाने फिल्डिंग सुद्धा अटॅकिंग होत असताना अटॅक होत आहेत या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये. कारण प्रत्येकाच्या मनात आहे की ह्या स्पर्धेला जिंकायचंच आहे आपल्याला. प्रत्येकाच्या मनाचं स्वप्न त्यांना पूर्ण करायचं आहे, म्हणून त्यांचेच प्रयत्न पाहिजेत. म्हणतात ना की स्वप्न जर तुमचे आहेत मित्रांनो तर प्रयत्न सुद्धा तुमचेच असावे. बाकी सर्व तुम्हाला फक्त सहकार्य करतील, तुम्हाला काय सल्ले देतील, मसलत करतील, तुम्हाला काय विचार देतील, पण प्रयत्न तुमचेच पाहिजेत. म्हणून म्हटलं जातं की प्रयत्नांती परमेश्वर.
चौथं षटकातील शेवटचा चेंडू असेल. धावसंख्या 59, लास्ट टू गो ऑफ दिस ओव्हर. आणि वासुदेवने हा लॉब केलाय, सरळ बॅटनी लॉब टॉप देऊ आणि तिथे मात्र झेल टिपलाय लॉंग ऑफला आणि फलंदाज वासुदेव दिवाणे बाद. आणि मस्त खेळला वासुदेवसाठी टाळ्या असू द्या. डगॉट झोन मध्ये जात असताना 25 धावांची खेळी साकार केली वासुदेवने. संदीपने खेळी साकार केली होती 14 धावांची. वासुदेव जोडल्या 25 धावांनी चांगली पार्टनरशिप केली अजयच्या सोबतीला. 4 षटकानंतर आपण धावसंख्या पाहतोय ती 59 आणि ह्या षटकामध्ये 15 धावा साकार केल्या, वसूल केल्या ह्या जोडीने अजय आणि वासुदेव दिवाणेने. शेवटचं षटक असेल आता. ह्या इनिंगचं किती धावांचं टार्गेट सेट करेल सिओन स्पोर्ट गोरसे संघ, या परिसरातील नामांकित बलाढ्य संघ आपण पाहतो. आणि दुसऱ्या बाजूला 2 हात करणारा संघ तो सुद्धा तितकाच बलाढ्य आहे भिवंडी तालुक्यातील कुरुंग संघ. कुरुंग गावात सुद्धा 2 ते 3 संघ आहेत आणि त्याच गावातील हा सार्थक 11 कुरुंग संघ आपल्याला इथे खेळताना पाहायला मिळतोय. क्वालिफाईड गाव आहे कुरुंग. तब्बल तसं पाहता विचार जर केला माधव सरांना सुद्धा माहिती आहे की 50 पेक्षा जास्त तिथे क्लास 1 ऑफिसर्स कार्यरत आहेत अनेक डिपार्टमेंटमध्ये. जसं धानिवली आदर्श गाव आहे ज्या ठिकाणी 72 असे व्यक्ती आहेत की ज्या सरकारी नोकऱ्यांमध्ये अनेक पदांवरती आहेत. आदर्श गाव धानिवली त्यांची स्पर्धा येते मित्रांनो. कदाचित 12 नाईट असतील. 12 नाईट. पहिला सामना असेल ठाणे रायगड. मे बी अनाउन्समेंट होईल तुमच्यापर्यंत, तुम्हाला लगेच फ्लॅश होणार आहे. प्रत्येक ग्रुपला ऍड असतो, इन्स्टाला येईल तुम्हाला, फेसबुकला येईल. कदाचित तुम्ही तिथे मला 12 पण रात्री ऐकू शकता. मे बी चान्स आहे आम्हाला 12 पण नाईटची. त्यांचंच आम्हाला डिमांड आहे. परंतु बघूया आपण स्वीकारायचं की नाही आपल्या हातामध्ये आहे. आणि धावसंख्या इथे 59 असताना विकेटचं पतन झालं. नवीन फलंदाज ऋतिक आलाय आणि बॉलिंग मार्क होती मिस्टर मनोहरला मनोहरी बॉलिंग करावी लागेल. लेफ्ट हँड वर द विकेट. रिलीज ऑफ द डिलिव्हरी शॉट ऑफ लेन. इथे पुन्हा एकदा आडव्या बॅटने हॅमट केलाय. तोच फिल्डर तसा झेल टिपतोय त्या क्षेत्रामध्ये. तेच चित्र पाहायला मिळतंय आणि विकेटचं पतन. ती त्याने एक विकेट सुद्धा राखली होती. त्यांनी जास्तीत जास्त वासुदेवला स्ट्राईक दिल्या पण प्रेक्षकांनी सुद्धा बघितलं आणि अजयच्या बॅटमन सुद्धा आपल्या संघासाठी 14 धावा निर्माण झाल्या. नरेश दिवाणे येत आहेत आणि कोसलेगावचे जावई आहेत म्हणून तानाजी भोईर साहेबांकडून या जावई बापूला फार मोठी पर्वणी म्हणजेच बक्षीस आहे. लागोपाठच्या 3 चौका षटकांसाठी पदक षटकासाठी 1000 रुपये फ्रॉम तानाजी भोईर. वा काय प्रेम आहे. प्रेम आहे तर जावई बापूंचे लाड प्यार आहेत आणि तिथे जावई बापांनी सुरुवात केली आहे. काय फटका मारलाय. हा फटका आहे चटका आहे. फ्लॅट सिक्सर 1000 चा सिक्सर. धन्यवाद भाऊजी. मैदानामध्ये बक्षीस जसं ऐकलं तुटून पडले लगेचच त्यांनी सांगून दिलं की जावयाची जात काय असते ती. म्हणून जावयाचे नेहमी लाड करायचे असतात आणि पण तो जावई बापू आमच्या इथं मैदानामध्ये बॉलरचे लाड करत नाही. धावसंख्या 65 पुन्हा सज्ज नरेशजी दिवाणे. या वेळेला चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर अँगल काढून बाहेर काढला गोलंदाजाने. वा बोटांचा वापर केला, मनगटाचा वापर केला, प्रॉपरली अँगल घेतलं कारण पंचाच्या उजव्या बाजूने येत असताना राईटीला हा अँगल प्राप्त होतो. हा पुढचा चेंडू मार्गस्थ. हा उडवलाय, समोर उडवलाय. चेंडू हवेत आहे. झेलच्या खाली तोच फिल्डर आहे ज्याने अनेक झेल टिपलेत आणि अजून एक इथे फलंदाज बाद होतोय. बाद होतात आमचे लाडके जावई बापू बाद झाले ते म्हणजे नरेश दिवाणे. बॅक टू द डगआउट झोन.
होत गेलं. एक चांगली आपण बघितली भागीदारी झाली आजी आणि वासुदेव मध्ये. परंतु म्हणतात ना की घर फिरलं की घराचे वासे पण फिरतात. त्याच पद्धतीने इथे आपल्याला या क्रिकेटमध्ये पाहायला मिळते सामन्यामध्ये की एका पाठोपाठ विकेटचं पतन झालं. धावसंख्या 65 असताना इथे नरेशजी दिवाणे बाद झाले, ज्याने एक सुंदर षटकार मारला, सर्वांच्या नजरा ओढून घेतल्या. परंतु तिथे मात्र गोलंदाजाने कसब दाखवलं आणि क्वालिटी बॉलिंग करत असताना फसवलं, विकेटचं पतन केलं. दीपेश आलेत नवीन फलंदाज इन ॲट 6, 4 गडी बाद, धावसंख्या 65 शिवन स्पोर्ट्स गिरसे संघाची. हा खराब चेंडूचा घेतला समाचार, त्याला टर्न केलाय लॉंग लेग आणि फाईनच्या मध्ये सीमा पार येतोय हा प्रेक्षणीय चौकार. मला प्रसन्न पण म्हणाले की सर सांगा एकदा, जरा नक्की सांगतो प्रसन्न की ऋतिक सारखा खेळाडू एका बाजूला उभा आहे, जो वन ऑफ द बेस्ट क्रिकेटर म्हणून ओळखला जातो शहापूर तालुक्यामध्ये आणि कल्याण तालुक्यात सुद्धा त्याचं नाव आहे. आणि त्याला एका बाजूला उभं केलं तरी सुद्धा नुकसान नाहीये, फायदा होतोय गिरशी संघाचं. कारण समोरचे जे बॅटर स्ट्राईक आहे ते सुद्धा धावांची तुफानी पारी खेळतायत. कोणी पण तिथे खराब कामगिरी करत नाहीत. ऋतिक पाहतोय की माझे सहकारी माझ्या जागेवरती चांगली इथे फटकेबाजी करतायत आणि ऋतिकने हा सुद्धा फटका बघितला, हा चटका बघितला, हा जो लागतोय 6 धावांचा गोळा मिळतोय सिक्सर या शेवटच्या चेंडूमध्ये. धावसंख्या 6 ने कंप्लीट झाली इनिंग आणि धावसंख्या झाली मला सांगतील इथे आमचे लाडके स्कोरर 75 गाठले. वा 76चं टार्गेट. ढोलेचं कॅप्टन स्वराज ढोले आणि सुरगाव या पण पटकन या. तुम्हाला आधीच सांगितलं होतं, लक्षात घ्या मित्रांनो की इनिंग ब्रेक मध्ये तुम्ही येऊन थांबायचंय, बसायचं इथे टॉस बॉक्स मध्ये, बाजूला थांबू नका. तुम्ही जेव्हा टॉस बॉक्स मध्ये दिसाल तेव्हा आम्ही समजू की तुम्ही पोहोचलेत. वारंवार घोषणा देण्यास भाग पाडू नका. लाईव्ह स्पर्धा असते मित्रांनो, हे काय अनाउन्समेंटची स्पर्धा नाहीयेत. एकदा बोलू की तुम्ही आलं पाहिजे. चला या टॉस साठी भाजी बैलाचे सन्माननीय मालक महेंद्रजी तामाणे साहेबांच्या शुभ हस्ते आम्ही करतोय, त्यांच्या वडिलांच्या शुभ हस्ते टॉस करतोय. तामाणे साहेबांच्या शुभ हस्ते टॉस आणि गिरशेचे विद्यमान सरपंचजी शरदजी दिवाणी साहेब आपण पण या आपल्या शुभ हस्ते, आणि किरणजी देसले, म्हणजे आम्हाला त्रिदेव पाहिजेत साहेबांचीच इथे विनंती. या तिघे पण या. किरणजी देसले, शरदजी दिवाणी सरपंच विद्यमान गिरशेचे प्रथम नागरिक आणि आमचे लाडके तामाणे सर भाजी बैला मालक, ज्यांच्या शुभ हस्ते टॉस करते मित्रांनो पुढच्या सामन्याचा. आणि आम्हाला जोडतील आमचे सरपंच साहेब सुद्धा सोबतीला असतील या आपल्या मोत्या बैलाच्या टॉस बॉक्स मध्ये. आणि भांजे आहेत आमच्या दिलीजी पालीस साहेबांचे सोरवाले, सोरगाव मामाच्या गावाला आलेत. ते मामाच्या गावाला येऊया आणि भरभर क्रिकेट खेळूया, भरभर धावा करायला लागतील इथे. आपण पाहताय शरदजी दिवाणे साहेब गिरसेचे विद्यमान सरपंच, तामाणे सर भाजी बैलाचे मालक दिलीजी पालवी सर आणि किरणजी दिवाणे सर, हे 4 मान्यवर यांच्या शुभ हस्ते टॉस. स्वर्गाच्या कॅप्टनने सरपंच चषक आवाज दिला आणि 38-38 आलाय. टॉस जिंकलाय आणि बॅटिंगचा निर्णय घेतला. आपण बसा असं व्हा. डोलेच्या कॅप्टन टॉस जिंकलाय 38-38. टॉस जिंकलाय, कसं वाटतं? चांगलं वाटतं. तुला पण टॉस जिंकायला आवडतो की काही चालतं? नाही, ॲक्च्युली आम्ही टॉस जिंकून बॅटिंगच घेणार होतो आणि ते टॉस जिंकून फिल्डिंगच घेणार होते. कारण का आमचा हा 3रा सामना आहे. एक मॅच ते जिंकलेले आहेत, एक मॅच आम्ही जिंकलेले आहे. टॉस हा आमच्यासाठी मायने नव्हताच. क्या बात आहे. म्हणजे आता बॅटिंग करायचं फायनल झालं. किती धावा योग्य असतील? जसं तुम्ही आता बघितलं की चांगली बॅटिंग झाली गिरशे संघाची. 50+ करण्याचा प्रयत्न करू. नाईटचा क्लायमेट आहे तर चेसिंग थोडीशी हार्ड जाईल, त्यामुळे आम्ही बॅटिंग करणार आहोत. सोरगा बरोबर ह्या अंगामध्ये काय फाईट झाली आहे? हो, 2 वेळा झालेली आहे. आणि काय निर्णय, रिझल्ट काय होता? एक ते जिंकले, एक आम्ही जिंकले. आणि इथे रिझल्ट काय अपेक्षित आहे? नक्कीच जिंकण्याचा प्रयत्न करणार. आपल्याला अपेक्षित काय आहे? ह्या तुमच्या मामाच्या गावाला येऊन प्रदर्शन कसं करायचंय? खूप छान करायचं आहे. आणि मामांचं नियोजन आयोजन कसं वाटतंय? खूप छान आहे. आपला सोरगाव बी म्हणजे आपला पीटीसी परिसर आहे बरोबर. तिकडच्या पेक्षा इकडच्या स्पर्धा तुम्हाला म्हणजे कशा वाटतात? फरक काय जाणवतो भिवंडी आणि कल्याण तालुका? खूप छान स्पर्धा होत्या तिकडे पण. तुम्ही मामाकडे जेव्हा जेव्हा आलेले आहेत तुम्हाला मामाकडे कशा प्रकारचं प्रेम मिळत असतं? खूप छान स्वभाव आहे बोलतो.
प्रत्येक गोष्टीमध्ये छानपणाच आहे आणि मामा पण छान आहेत, बरोबर आहे, नियोजन छान आहे. इथे सामना तुम्हाला इथे खेळताना प्रेक्षकाचं तुम्हाला काय दडपण काय वाटेल? कारण प्रेक्षक बघा सभोवताली जसं काय फायनलचा दिवस आहे खूप प्रेक्षक आम्हाला साथ देतात, त्यांचा आभार मानतो. आणि क्रिकेट तुम्हाला जे आता जो हंगाम सुरू आहे, जसं ISPL सुरू झालंय, सीझन 3 झालं आपलं, टेनिस क्रिकेटला कसे दिवस वाटतात तुझ्या माहितीनुसार? हे खूप छान दिवस आलेले आहेत. आणि तुझं कॅरियर करायचं का तो टेनिस क्रिकेटमध्ये की ॲज अ छंद म्हणून खेळतोय? म्हणजे करिअर करायचं आहे. कॅरियर करायचं आहे, आम्हाला बघायचं आहे ISPL मध्ये, याचा सीझन 4 मध्ये यायचं आहे. हो, नक्की तुला शुभेच्छा. आणि तुम्हाला ISPL मध्ये पोहोचायचं की नाही? नाही नाही तेवढा नाही आपला. हिंमत ठेवायची मित्र, हरकत नाही. चला, हे चांगलं मनोगत दोघांचं व्यक्त केलं त्यांनी. आपण बघितलं टॉस झाला मित्रांनो, टॉस जिंकलाय तो डोलेच्या कॅप्टनने आणि बॅटिंगचा निर्णय घेतलाय, फिल्डिंगसाठी निमंत्रित केलंय स्वर्गात संघाला. तो पुढील सामना असेल आणि चालू सामन्यामध्ये जाता जाऊया आपण, धावांचा पाठलाग होणार आहे. धन्यवाद. आणि आपण सन्मान सुद्धा घेतोय. धावांचा पाठलाग सुरू होण्याच्या आधी बिल्डिंग पटकन लावून घ्या. आपले लाडके पाहुणे आपल्यामध्ये आलेले आहेत. तामाणे साहेबांचा आपण हेतूशी सन्मान करूया. आपल्या व्यासपीठातील मंडळाला विनंती करतो की आपला शुभ हस्ते सरपंच साहेब हा सन्मान करतील. दिलीपजी पाडवी साहेब. हा महत्वपूर्ण सन्मान बाजी बैलाचे मालक तामाणे साहेब आपल्यामध्ये आहेत. बेलकर पाडाचे सुपुत्र, ज्या बाजीने अनेक मोत्याच्या सोबत सुद्धा स्पर्धा जिंकल्या, असा बाजी बैल आपण सुद्धा बघतोय. तो अगदी स्थानापन्न झालाय मोत्या स्टँड मध्ये आणि त्या बाजीचे मालक तामाणे साहेबांचा होतोय हा आपल्या ह्या प्रेक्षक कक्षामध्ये नव्हे तर मान्यवर कक्षामध्ये तुझी सन्मान. हा शामियाना ज्याने सजवलाय, असे आमचे सरपंच साहेब ज्यांच्या शुभ हस्ते हा सन्मान दिला जातोय तामाणे साहेबांना. माहिती उपदार्शाला प्रेमाचं पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन आम्ही सन्मानित केलंय या ठिकाणी तामाणे साहेबांना. त्यानंतर हरिचंद्र महाराज आमच्यामध्ये आहेत, ज्यांचा सुद्धा आपण इथूची सन्मान करू. आपल्या ह्या व्यासपीठावरती 76 धावांचा टार्गेटला पाठलागाची सुरुवात झाली आहे. मैदानामध्ये पहिला चेंडू मार्गस्थ होतोय आणि पहिल्या चेंडूमध्ये बॅटची पातळ कडा घेऊन चेंडू ट्रॅव्हल झालेला विकेट किपरच्या उजव्या बाजूला कव्हर सुद्धा झाला. गोलंदाज अजय पहिले षटक हाताळतोय आणि आपण या ठिकाणी हरिश्चंद्र महाराज आपले हरिभक्त पारायण ज्यांचा शुभ सन्मान करतोय आपल्या व्यासपीठावर. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव त्याची जी जाणावा. हरिभक्त पारायण हरिश्चंद्र पाटील महाराज आपल्यामध्ये आहेत. म्हणतात ना की वळसा घालून या जगाला शोधावा विठ्ठल, जग फिरून या मग भेटावा विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल पांडुरंग हरी विठ्ठल. आणि किरणजी देसले साहेब आपल्यामध्ये आहेत, त्यांचा सुद्धा इथुजी सन्मान आम्ही करू इच्छितो. आणि दिलीपजी पालवी साहेब सरपंच साहेब ज्यांच्या शुभ हस्ते हा इथुजी सन्मान होत आहे आपल्या व्यासपीठावर. आणि मैदानामध्ये धावांची सुरुवात अजून नाहीये. सुंदर बॉलिंग, गतीमध्ये परिवर्तन केलं अजयने, ज्याच्या नावातच जय दडलाय. आणि एकत्र तामाणे, महेंद्र तामाणे आणि किरणजी देसले ह्या एवन जोडीचा हा एकत्रित सन्मान, संयुक्त सन्मान करतात आमचे दिलीपजी पालवी साहेब हे आपल्या व्यासपीठावरती. जोडी अशी की एकमेकांना सोडत पण नाही बघा, त्यांना एकच शाल पाहिजे. आणि त्याचा इथुजी सन्मान केला आमच्या लाडक्या सरपंच साहेबांनी. माधव ठाकरे साहेबांचे सुद्धा मित्र आहेत देसलेजी. ठाकरे साहेबांचे मित्र कुठे नाही साहेब, सांगायची गरज नाही, तुमचे जिथे जाल तिथे मित्रच बनतात. इथे काय बनलाय तर षटकार बनलाय, सिक्सर. सुरुवात झाली आहे आणि षटकार मारला तो सोपानने. निवृत्त ज्ञानदेव सोपान, मुक्ताबाई अशी नावं आपण नक्कीच घेत असतो. एकनाथ नामदेव तुकाराम, संत महात्मे आणि हरिचंद्र महाराज सुद्धा आज आपल्यामध्ये एक महात्मा व्यक्ती आपल्यामध्ये आलेले आहेत, ज्यांची भक्ती, ज्यांचा अभ्यास परमार्थ असो, संप्रदाय वारकरी संप्रदाय असो, की प्रत्येक गोष्टीचा गाढा अभ्यास करावा लागतो. वारकरी संप्रदाय तुम्ही जेव्हा स्वीकारता त्यावेळेला आणि विठ्ठलाची वारी करणं, त्या कार्यक्रमामध्ये समाविष्ट होणं
आणि तसे कार्यक्रम समाविष्ट होत असताना ते हाताळावे लागतात. आपल्या कुटुंबाला बाजूला ठेवून अगदी परमार्थाची भूमिका पार पाडावी लागते. त्या गोष्टी कराव्या लागतात हरिभक्त पारायण महाराजांना. आणि इथे क्रिकेटचं प्रेम सुद्धा त्यांचं आपल्याला पाहायला मिळालं. इथे पाहायला मिळतो आपल्याला वाईड एक इशारा झालाय विष्णू मंगलकेने सरांचा. आणि धावसंख्या 1 ने पुढे जाते 7 वरती. 76चं टार्गेट जिंकण्यासाठी 30 चेंडूमध्ये ठेवलंय शिवनस्पोर्ट गोरसे संघाने. तगडा टार्गेट आहे. त्यासाठी तगडी भूमिका घेऊन प्रबळ इच्छाशक्तीने तुम्हाला इथे क्रिकेटच्या ह्या प्लॅटफॉर्मवरती आतिषबाजी करावी लागेल. त्यासाठी शुभम आणि सोपानची जोडी आहे मैदानामध्ये. अजून ही शांतता वादळापूर्वीची आहे आणि वादळ येणार. कारण जो जो संघ ह्या स्पर्धेमध्ये दाखल झालाय त्या प्रत्येकाचं स्वप्न आहे की सरपंच दिलीप पालवी साहेबांची स्पर्धा आम्हाला जिंकायची आहे. प्रकाश ज्योताती स्पर्धा जिंकायला प्रत्येकाला आवडत असतं. कारण आपण रात्रीचा सामना खेळत असतो. झोप उडवलेली असते आपण स्वतःची. त्याचं कारण म्हणतात की स्वप्न ती पहा की ती आपल्याला झोपू देत नाहीयेत. आणि झोपेतलं स्वप्न कधी पूर्ण होत नसतं. पण जे स्वप्न आपल्याला झोपून देत नसतं ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. इथे प्रयत्न केला आणि विकेटची प्राप्ती झाली. झेलच्या रूपामध्ये फलंदाज बाद आणि पहिल्या षटकाची समाप्ती. धावसंख्या इथे पाहतो आपण 7 वरती 1 गडी बाद. तर पहिल्या षटकामध्ये धक्का दिला. असं वाटलेलं की विकेट हातात राखून चांगली फटकेबाजी सुरू करेल, फ्लाइंग स्टार्ट देतील. परंतु इथे शुभम आणि सोपान काहीसे हडकळले आणि अडकत असताना इथे विकेट सुद्धा सोपाने सोपवली. झेल देऊन टाकला. झेल ऑफर झाला आणि पहिला धक्का लागला तो 7 धावसंख्येवरती. कारण 76चं टार्गेट म्हणजे अजून 69 धावांची गरज असेल 24 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी टीम कुरुन संघाला. सार्थक 11 कुरुन संघ इथे धावांचा पाठलाग करतोय. अत्यंत बलाढ्य संघाविरुद्ध गेलचे संघ ज्यामध्ये ऋतिक, वासुदेव, नरेश दिवाणे, संदीप दिवाणे, अजय ही सर्व अगदी मजबूत ब्रिगेड आहे. आणि त्या ब्रिगेडच्या समोर भिवंडी तालुक्यातील संघ येऊन इथे आपलं स्वप्न साकार करण्यासाठी आता मात्र येणाऱ्या 24 चेंडूंमध्ये 69 धावा करेल का आणि त्यासाठी शर्तीचे प्रयत्न करावे लागतील. आणि आपले शिवाजीजी पालवी साहेब येतात, माजी सरपंच, ज्यांचं स्वागत, आणि विजयजी भोईर आपलं सुद्धा मनपूर्वक स्वागत आहे. सरपंच दिलीप पालवी चषकामध्ये सुस्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. इथे आलं विकेटचं पतन. वाह, मराठीसाठी झडले मावले, झगडले मावले आणि मराठीचा पोवाडा गाण्यासाठी आपल्यामध्ये येणारे आपली लाडकी रिया राहुल दिवाणे. छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणत तिचं आपण स्वागत करू थोड्या वेळामध्ये या क्रीडा नगरीवरती. रिया राहुल दिवाणे पोवाडा गाण्यासाठी येणार आहे, तिचं आपण करू स्वागत. शिव व्याख्याती आणि पोवाड गाणारी आपल्यामध्ये येणार आहे रिया राहुल दिवाणे. 2 गडी बाद झाले इथे. धावसंख्या 7 वरती असताना बॅकफुटला धकलले परंतु इथे समोर उडवलाय. बिगी बायटी ब्लो सिक्सर. वाह, व्हॉट अ बिगी हिट शॉट. राजाला समोर चेंडू दिला, अगदी स्लॉट मध्ये दिला होता. ओव्हर पिच मिळाला, काहीसा हाफ व्हॉली होता आणि त्याला सरळ बॅटने उडवलं होतं. प्रेक्षकांमध्ये जल्लोषपूर्ण या फटक्याचं स्वागत झालं आणि लॉंग ऑनच्या वरून हा खणखणीत फार मोठा षटकार मारला. राजाने धावसंख्या वेगाने वाढवली 13 वरती. 13 ऑन द बोर्ड. पुन्हा एकदा सज्ज राजाला इथे हा उस्तिका चेंडूला अपर कटचा प्रयत्न केला गेला. 3 फिल्डर, 4था फिल्डर धावतोय तिथे
आणि धावा 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 बाजीच्या वेगाने मोत्याच्या चपलाने 2 धावांची इथे कंप्लीशन होताना पाहायला मिळते आपल्याला ही रनिंग. राजासाठी प्रत्येक षटकासाठी बक्षीस आले. प्रत्येक षटकाला 200 रुपयाचं सँडी कडून, त्याचा मित्र राजाचा खातिवलीचा. राजाजी आपलं सुद्धा सँडी आपलं स्वागत आहे. आणि इथे राजा खेळतोय. राजाला राजाच्या दरबारी जाण्यासाठी इथे राजेशाही थाटाने बॅटिंग करावी लागेल, पण इथे त्याला थांबवले कायचं या ऋतिक नावाच्या फॅन्टॅस्टिक क्रिकेटरने. ऋतिक दिवाणे अनेक स्पर्धांमध्ये ज्याने गाजावाजा केलाय. सन्माननीय आमचे लाडके भाऊजी खोपरीवरून आलेले आहेत. नामदेवजी नाईक साहेब आपलं हार्दिक स्वागत आहे. भाऊजी आपलं या, आम्ही स्वागत करतोय. प्रेम भावे दिलीजी पालवी साहेब त्यांचं स्वागत करत असताना आपल्यामध्ये आलेले आहेत. त्या दरम्यान एक सिंगल आली आहे. कुस्तीगीरांना चेंडू होता, त्या ठिकाणी बॅटची कडा लागली, बघितलं विकेट किपरच्या डाव्या बाजूला लेग स्लिपने कव्हर केलं आणि त्या दरम्यान सिंगल. पण तो सिंगल डबलने तुम्हाला 76चं लक्ष गाठायचं आहे, पण ते गाठता येणार नाही. तुम्हाला आता फार मोठा हवाई प्रयाण करावं लागेल. जसा मोठा षटकार मला राजाने लगेच सँडी सराने 200 रुपयाचं बक्षीस लावलं की प्रत्येक फटका राजाने मारायला पाहिजे. हे त्याचे मनसुबे त्यांनी दाखवायला पाहिजेत. स्वप्न हो चेंडू पेस केलं, पॉज घेतला राजाने आणि फक्त दिशा दिली, दिशा दर्शक ठरला आणि तिथे गेला चेंडू, हातातून निसटलाय आणि येतोय नशिबाचा चौकार. सार्थक टीम कुरुंज. आणि षटक संपल्याचा इशारा विष्णू मंगल केरे सरांचा. 2 षटकाची समाप्ती प्रेक्षक पाहतो आपण. धावसंख्या 2 षटकानंतर 2 गडी बाद 20 वरती आहे. 76चं टार्गेट म्हणजे 56 धावांची गरज येणाऱ्या 18 चेंडूंमध्ये. विष्णू सर एक बॉल आहे का अजून बघा सर, ऐका. विकेट 6-2-1-4 डॉट आलाय मध्ये. एक डॉट हरकत नाही, करेक्शन केलं जाईल. बरोबर बरोबर आहे. 2 षटकाची समाप्ती म्हणजे 12 चेंडू मध्ये झाल्या 20. आता 18 मध्ये पाहिजे जिंकण्यासाठी 56 धावा. 18 ते 54 आणि 29 57. 18 ते 19 धावा प्रत्येक षटकामध्ये ठोकाव्या लागतील. जशा मोठमोठ्या स्पर्धा आमचा मोत्या आणि बाजी जिंकतो त्या मोठ्या उमेदीने मोठ्या जिद्दीने तुम्हाला मोठमोठे फटके मारावे लागणार आहेत. जर तुम्हाला मोठी स्पर्धा जिंकायची असेल तर दिलीपजी पालवी साहेबांची सरपंच चषक आम्ही कोसलेकर आयोजित ही स्पर्धा आपण पाहताय 2026 ची एक उत्कृष्ट मेजवानी आपल्याला जिंकायची आहे. षटक सुरू करतोय. लॉंग रनअप बघा, गोलंदाज अजयचं 30 सर्कलच्या बाहेरून येतोय आणि मार्गस्थ झालाय ओव्हर द विकेट. वेगवान मारा, चेंडू होती बुंद्यामध्ये, जागाच नाही, चान्स नाही फटका सजवण्यासाठी. वेगाने तोच पळतोय, धावतोय. चित्याची चपळाई, मोत्याचा वेग, बाजीचं त्या ठिकाणी धाडस आणि तिथे काय झालंय, फेकी झालीये. तिसऱ्या पंचाने दर्शवले की आपण चेक करूया, कारण स्ट्राईकला धोका होता. तिथे अचूक अगदी फेकी झालीये आणि ते पाहायला मिळते. आता मिळेल आपल्याला की विकेटची प्राप्ती झाली की नाही. तिसरे पंच पाहतील आमचे. अहो गेले माधव कुणीकडे, आमचा माधव गेला कुणीकडे. माधव सर या. टीव्ही अंपायर आमचे चेक करतील. 20 धावा होत्या ह्या थरारच्या आधी आपण बघितलं आणि तिसरं षटक सुरू होण्याच्या आधी हा शेवटचा चेंडू पडला आणि त्या ठिकाणी क्लायमॅक्स पाहायला मिळाला. रनआउट साठी इथे चेक केलं जाईल. क्लोज डिसिजन आहे. मित्रांनो मयूरजी चौधरी आलेले आहेत, म्हणजे आपल्या मोती आणि बाजी बैलाचे सुट्टी मेकर मयूरजी चौधरी साहेब, आपलं हार्दिक स्वागत आहे. आम्ही आपलं हार्दिक स्वागत करतो. या वेलकम. राठोलीकर मयूरजी चौधरी साहेब, आपलं हार्दिक स्वागत. वेलकम वेलकम. या
आणि जे बाजी बैलाजवळ उभे आहेत आपलं हार्दिक स्वागत करतोय. इथे विकेटचं पतन, फलंदाज बाद, रनआउट. 1 रन कंप्लीट आणि गडी बाद झाल्या, लक्षात घ्या. तिसरा धक्का लागला या ठिकाणी कुरुन संघाला. धाव संख्या 21 वरती. जी सरपंच शिवाजी पालवी साहेब आपल्यामध्ये आहेत, त्यांचा आपण करतोय या आपल्या मंचकावरती यथोचित सन्मान, सत्कार, सन्मान, बहुमान. अतिथी देवो भव, भारतीय संस्कृती आपण जोपासतोय. आज शिव जयंतीचा सोहळा सुद्धा आपण साकार करतोय पूर्णपणे देशभर. अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत आणि त्या उत्सवामध्ये भर पडली ह्या क्रीडा स्पर्धेची. आणि आमच्या स्पर्धेसाठी शिवाजी चंद्रकांत पालवी साहेब यांनी अगदी सडल हाताने सन्मान चिन्ह सुद्धा पुरवलेत आणि त्यांचा आम्ही इथं जे सन्मान करतोय त्यांचा सन्मान चिन्ह देऊन त्यांच्या ह्या योगदानासाठी आणि उत्कृष्ट व्यक्ती म्हणून ज्यांचं फार मोठं नाव आहे असे शिवाजी पालवी सर ज्यांचा आपण करतोय. बघा आपल्या ह्या मंचकावरती स्क्रीनवरती पाहू शकता इथं जे सन्मान आमचे दिलीपजी पालवी सर करतायत. मैदानामध्ये डॉट चेंडू आलाय. पाहुणे येतात, मान्यवरांची मांदियाळी ते सुद्धा पाहिलं जाते आमच्या सरपंच साहेबांकडून. मैदान, मंचक आपण बघितलं, बाजी, मोत्या, बैलगाडा आणि आता पोवाडा सुद्धा आपल्याला ऐकायला मिळेल. काही वेळातच आपली रियाताई येईल. हो 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 हो, हलक्या हाताने सोडला आणि उडवलाय ताकदीने, तिथे उडवला रे गेला रे गेला, बाहेर गेला मैदानाच्या आणि आला षटकार. सन्मान्य विजयजी भोईर साहेब आपल्यामध्ये आहेत तांबाडीचे. विजयजी भोईर साहेबांचा सुद्धा आपण करूया इथोची सन्मान या आपल्या श्यामियानामध्ये. रेल्वे कर्मचारी, भारतीय रेल्वे म्हणजे आम्ही भारतीय रेल्वेमध्ये असलेल्या कर्मचाऱ्यांना नेहमीच रेल्वेचं जावे म्हणत असतो. फार लाड प्यार होत असतात त्यांचे. केंद्र सरकार आणि केंद्र शासित भारतीय रेल्वेमध्ये आमचे विजयजी भोईर अनेक वर्ष सेवा करत असताना त्यांना सुद्धा त्यांच्या सेवेसाठी शुभेच्छा देऊया. या सामन्यामध्ये शुभेच्छा प्राप्त करेल का कुरुन संघ? इथे काय झालंय? अबक दुबक तिबक तिबक कॅच टिपली आणि फलंदाज बाद. आणि मोत्यानी बाजी बैलाचे आपले सुट्टी मेकर मयूरजी चौधरी साहेब आपल्यामध्ये आलेले, त्यांचा करूया तो सन्मान. या आपल्या व्यासपीठावरती फार मोठा हा सन्मान आहे. धाडसी व्यक्ती म्हणजे सुट्टी मेकर. अनेक बैलगाड्यामध्ये पसंतीला असलेले हे व्यक्तिमत्व ते आहे. बाजी आणि मोत्याला पसंत करतात आणि सुट्टी मेकर म्हणून जे सुप्रसिद्ध आहेत असे तरुण व्यक्तिमत्व मयूरजी चौधरी राठोलीकर, त्यांचा करतो आपण हा यथोचित सन्मान. आपले लाडके सरपंच, मोत्या बैलाचे मालक 3838 दिलीपजी पालवी साहेब सरपंच याच्या शुभ हस्ते होतोय हा यथोचित सन्मान. आनंदाचे फवारे ते उडू लागलेत, आनंदाचे डोहाले फुटले चौबाजूला मैदानामध्ये. स्पर्धेमध्ये काय काय पाहायला मिळते आमच्या लाडक्या प्रेक्षकांना. अनेक गोष्टी संपन्न असलेली स्पर्धा. इथे विकेट संपन्न झाली, 3 गडी बाद झाले. निवा पाटील आलेत मैदानामध्ये स्ट्राईक एंडला आणि निवा पाटीलच्या बॅट भरून चेंडू अगदी उडवला, तो गेला विकेट किपरच्या पाठीमागे, वेगाने उचली घेतली. एका टप्प्याने लॉंग स्टॉप रिझनला धक्का आणि इथे हा चौकार झालाय पक्का. 4 रन. आणि आमचे खोपरीवाले लाडके आमचे भाऊजी नामदेवजी नाईक साहेबांचा आम्ही सन्मान करतोय आपल्या व्यासपीठावरती. दिलीपजी पालवी साहेबांचे लाडके भाऊजी, खोपरी गावचे सुपुत्र नामदेवजी नाईक साहेब आपल्यामध्ये आहेत, त्यांचा करूया आपण इथोची सन्मान. मैदानामध्ये निवा पाटील खेळतायत, एक जबरदस्त व्यक्ती आहे, चांगलं त्याचं वक्तृत्व सुद्धा आहे. निवानी सुद्धा मला अनेक स्पर्धा दिल्या आहेत त्या परिसरामध्ये, मी त्यांचे आभार व्यक्त करते. निवाने असोसिएशन सुद्धा सांभाळली होती. पडगा टेनिस क्रिकेटचे अध्यक्ष होते निवा आणि त्या विकेटचं पतन झालं. निवा सारखा मोठा गडी बाद केलाय आणि फार मोठा धक्का लागला या ठिकाणी कुरुन संघाला निवा पाटीच्या रूपात.
पहिलवान कुरुन संघाला. आता मात्र पिछाडीवरती गेलाय संघ आणि फ्रंटफुटला आलाय तो शिवन स्पोर्ट गेल्सचा संघ, ज्याने तगडी धावसंख्या उभी केली. 75 धावा उभ्या केल्यानंतर त्या धावांचा पाठलाग करत असताना फार मोठी दमछाक झालीये या सामन्यामध्ये. परंतु लक्षात घ्या, आमच्या मोत्याची बाजीची दमछाक होत नाहीये. समोरच्या बैलांची दमछाक करणार हे 2 बैल आपण पाहतोय आणि अजून येणार आहेत सोन्या, बिस्किट आणि मोत्या येणं बाकी. महिबा येऊन गेला काल, फार मोठा बाउन्सर वापरला, अप्पट बार केला. तिथे किती ना प्रयत्न करायला लागले बघा, पण तिथे वाईटचा इशारा, तिथे बीट झाला विकेट कीपर, त्यानंतर लेग स्लिप, फ्लाइंग स्लिप आणि पंचाने वॉर्निंग दिले गोलंदाजाला की पुन्हा एकदा बाउन्स टाकू शकत नाही. 1 फॉर दी ओव्हरचा इशारा. धाव संख्या इथे 1 ने पुढे 32 वर. फार मोठं आता दिल्ली दूर आहे, दिल्ली अब बहुत दूर आहे. दिल्लीचे हे तख्त राखतो शिवशंभू राजा, दरी दरीतून नाद गुंजला, शिवबा माझा महाराष्ट्र माझा. इथे वाईटचा इशारा पंचांचा, पण तो वाईट पडतायत तरी सुद्धा विजयसी मिळणार नाही, कारण इथे मोठे फटके तसे आले नाहीये जशी चमकदार कामगिरी केली संदीप दिवाणेने, अजयने, वासुदेवने, नरेश दिवाणे सुद्धा आले, दीपेशने सुद्धा आलेल्या 2 तगडे फटके मारले होते. तशी फटकेबाजी इथे पाहायला मिळाली. एक षटकार आलाय तो राजाच्या बॅटमधून आणि एक दीपेशने मारलाय. आतिषबाजी करणं गरजेचं होतं. सुरुवात अगदी खराब झाली बघितली. आणि आपण सुस्वागतम करूया आपल्या लाडक्या ताईचं, ज्याचं आगमन होत आहे मित्रांनो. टाळ्यांचा गजर करा. वाईट आली मैदानामध्ये, परंतु आपली लाडकी शिवाजी महाराज पोवाडी गाण्यासाठी शिवाजी महाराज शिव व्याख्याती रिया राहुल दिवाणे मॅडमचं इथे स्वागत करूया. त्यांचं आगमन होत असताना आपल्या क्रीडा नगरीवरती. मॅडम या, ताई या, आपलं हार्दिक स्वागत, सुस्वागतम, सुस्वागतम, शुभ स्वागतम. हा बघा उडवलाय, परंतु मिस टायमिंग आहे, बॅटच्या मिडल मध्ये आला नाहीये आणि शॉर्ट मिड विकेटला तिथे चेंडू उडाला. डीपचा फिल्डर येतोय, फेकी करेपर्यंत संदीपला जखम झाली. संदीप वेगवान थ्रो होता, तो हाताळण्यासाठी गेला. विकेट किपरची भूमिका मी पार पडत असतो आणि त्या दरम्यान 1 शॉटचा इशारा राज ठाकरे सरांचा. त्यांची नजर बघा, 1च धाव मिळेल, 2 नाही मिळणार. 1 शॉट आहे आणि इथे आपण स्वागत करतोय आपल्या लाडक्या ताई रिया राहुल दिवाणे शिव व्याख्यात्या ताई येत असताना या आपल्या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत. राहुलजी दिवाणे आपलं सुद्धा हार्दिक स्वागत, वेलकम, सुस्वागतम, सुस्वागतम, सुस्वागतम. नारी शक्ती आपल्यामध्ये येत असताना महिला सशक्तीकरण आपल्या भारत देशाचं झालंय आणि त्या सशक्त महिला भारत देशातील शिवाजी महाराज व्याख्यात्या मॅडम पोवाडा गाण्यासाठी आपल्यामध्ये आलेल्या आहेत. रिया राहुल दिवाणे मॅडम आपलं हार्दिक स्वागत. आपटी दिले, टर्न केलाय, पोझिशन मध्ये आलाय आणि इथे उडवलाय, फेकून दिलाय, कोसले गावाकडे जात असताना बिगी मायटी ब्लो, सिक्सर. शिवाजी महाराजांची गर्जना करणार आहेत मॅडम, पोवाडा नव्हे, हरकत नाहीये. गर्जना गाणार आहेत, गर्जना करणार आहेत आणि आपण सुद्धा इथे शिव गर्जना करायची आहेत. जेव्हा मॅडम गर्जना करतील त्यासाठी आपण ऐकायला आलेले आहात. आजचा दिवस आपल्याला ऐतिहासिक दिवस आहे आणि तो फार मोठा ऐतिहासिक बनवण्यासाठी आपण सर्व आलेले आहेत आणि त्यामध्ये अजून भर पडते. हे आपल्या लाडक्या पाहुण्यांची सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. धावसंख्या इथे 41 वर 41, 76चं टार्गेट. इथे उचली घेतली, टप्पा पडला गुड लेंथ वरती आणि काहीसा टेक ऑफ घेऊन गेला होता विकेट किपरच्या हातामध्ये. गोलंदाज पाहतो आपण, तो दीपेश आहे, चेंडू हाताळतोय. हे षटक क्रमांक 4 हाताळत असताना 76चं टार्गेट आहे आणि त्या टार्गेटचा पाठलाग करत असताना अजूनही चांगल्या स्थितीमध्ये नाहीये कुरुन संघ. पुण्याचा चिंजा पेस, परंतु इथे पुन्हा उडवल्या. लेग स्लिपच्या वरून जाईल का? लेग स्लिपला तिथे फिल्डर पोहोचला होता पण तो झेल घेऊ शकला नाहीये. डीपचा फिल्डर सुद्धा तिथे जॉईंट होता आणि त्या दरम्यान एका धावचं रूपांतर 2 मध्ये झालंय असं पाहायला मिळतं. कारण कुठल्या पद्धतीने अपील नाही, कारण व्यवस्थित ग्राउंडेड झाली बॅट आणि 2 धावा आणि धावसंख्या अलगदपणे पुढे जात असताना कुरुन संघाची 43 वर 43. 76चं टार्गेट म्हणजे अजून 33 धावांची गरज असेल आणि चेंडू शिल्लक असतील पुढचे 6 आणि या षटकातील 2. 8 चेंडूंमध्ये आता 33 धावांची गरज. या षटकातील 5वा चेंडू पडतोय आता दीपेश कडून. राऊंड विकेट आपटी दिली आहे, शोल्डरचा वापर केला रिलीज करताना, कमी पावलांनी आला रिलीज करताना, शोल्डरचा वापर केला, ताकदीने चेंडू अगदी रिलीज करत असताना
टप्प्याचं अचूक नियंत्रण आणि चेंडू फास्टर क्विकर वन होऊन संदीपच्या हातामध्ये जाऊन विसावला आणि आता एक चेंडू कमी झाला. टार्गेट सेम आहे, 33ची गरज 7 चेंडूंमध्ये. पुन्हा एकदा उचली पण तू इथे लाईन बिघडली. पंचांनी दर्शवले की अवांत धाव घ्या आणि धावसंख्या जोडा. एकनी पुढे जोडली जाते आणि धावसंख्या पोहोचलेली आहे ती 44 वरती. सार्थक 11 करून संघाची. उडवलाय, टर्न केलाय, बॅटचं स्विंग सुंदर आहे, पिकअप शॉट आहे आणि भिंगरी प्रमाणे गेलाय हा भिंगरी सिक्सर. वा बिगी. थोडासा निर्माण केला म्हणू शकतो, कारण काल असेच सामने झालेले बघितलं आपण. ऋषी शेलाने ते करून दाखवलं होतं. 6 चेंडूंमध्ये आपल्याला माहिती आहे ना किती धावा केला. इथे आता 6 चेंडूंमध्ये धावा पाहिजेत. इथे झाल्या त्या 50. आता 6 चेंडूंमध्ये 26 धावांचा पाऊस पडायचा आहे. आठवतं ना 2005चा 26 जुलैचा पाऊस. तसा दो पाऊस जर पडला तर या ठिकाणी करून संघ सुद्धा बाजी मारू शकतो. बाजी पलटावी लागेल बाजू प्रभू प्रमाणे. तुम्हाला रियाताई सुद्धा ऐकवतील. परंतु इथे तुम्हाला आता शिवबाच्या काळीजाप्रमाणे वाघाची भूमिका घेऊन इथे चांगली फटकेबाजी करायची आहे. दरम्यान आमचे सोरगावचे भाऊजी गुरुनाथजी दिनकर साहेब सुद्धा आपल्यावर उपस्थित झालेत. भाऊजी आपलं हार्दिक स्वागत आहे दिलीपजी पालवी साहेबांच्या वतीने. या सरपंच चषकाच्या निमित्ताने आपण आलात. गुरुनाथजी दिनकर साहेब फ्रॉम सोरगाव, त्यांचा संघ सुद्धा पुढचा सामना खेळणार आहे. त्यांचं करूया आपण हार्दिक स्वागत. लगेच आपण त्यांचं आणि त्याचा सन्मान सुद्धा करू आणि त्यांची 2 मुलं खेळताना आपण पाहणार आहोत सोरगावच्या टीम मध्ये. इथे मात्र बघू आता कोण बाजी मारेल, कोण बाजी पलटेल. मॅच अजून न्यूट्रल नाही झाली, अजून पारडं जड येते संदीप दिवाणी टीमचं शिवम स्पोर्ट्सचं. परंतु इथे जिवंत केली मॅच या ठिकाणी सार्थकच्या ह्या फलंदाजाने, ज्यामध्ये रोहन आणि पाहतो आपण फलंदाज दुसरा आहे तो सोन्या. 26ची गरज, चाबूक शॉट, हा मात केलाय, हातोडा फिरवलाय आणि ललकार आहे. विजयाचा शंकरात फुकला, इथे शंकरात वाजवलाय आणि षटका ठोकलाय. म्हणतात ना की हवेत झेप घ्यायची असेल तर पक्षासारखं बळ हवं, दरीत उडी मारायची असेल तर आकाशासारखं धाडस हवं, पाण्यामध्ये उडी मारायची असेल तर माशासारखी कला हवी आणि खरं साम्राज्य निर्माण करायचं असेल तर शिवबाचंच काळीज हवं. छत्रपती शिवाजी महाराजांचं इथे नाव घ्या, रक्तामध्ये तुमचे संचारलं पाहिजे. जर तुम्ही असाल छत्रपती शिवाजी महाराजांचा छावा तर तुम्ही करायच्या त्या धावा. देवाचा धावा करा, परंतु या धावा पण करा. आणि देवाचा धावा सुरू केला पाठीराख्याने. या ठिकाणी कुरूंचा तगडा फलंदाज षटकार मारतोय आणि धावसंख्या पोहोचवली वेगाने. 6 पुढे सरकलेले आहे. धावसंख्या अब तक 56, 56 ऑन द बोर्ड. 20 पाहिजेत 5 मध्ये. 5 चौक 20. कम ऑन, पुढचा चेंडू मार्गस्थ. क्लीन बॉल, क्लीन बॉल. मी सुद्धा शिवबाचा छावा आहे, मी सुद्धा तुला बात करू शकतो. माझ्या अंगात सुद्धा त्या रक्त संचारत आहे आणि ते संचार रक्त इथे मात्र विकेटचं पतन केलं, ज्याने संजीवनी प्राप्त करून दिली होती, मॅच जिवंत केली. त्याला परत धाडलं या ठिकाणी गोलंदाजाने क्लीन बॉल करून. मस्त मॅच, जसाच तसं प्रत्युत्तर. ईट का जबाब पत्थर से. सन्मान्य गुरुनाथजी दिनकर आमचे भाऊजी उद्योगपती सोरगाव, आपलं हार्दिक स्वागत. शिवा सेठ भुते माजी सदस्य डोहले ग्रामपंचायत, आमचे तर लाडके मित्र आहेत ते शिवाबाई. कुठे बसलेत? हो शिवाबाई दिसले नाही, सॉरी. शिवाबाई आम्हाला लाईक करतात नेहमी. तसे कल्पेशजी भुते उद्योगपती आणि भरतजी भुते साहेब MSCB चे भांडूपचे अधिकारी, आम्ही सर्वांचं हार्दिक स्वागत करतोय. संजयजी तरी सुद्धा आमचे मित्र, कॅप्टन ऑफ येवई, आपलं हार्दिक स्वागत संजयजी. या आणि आमचे वासी भोईर साहेबांचे भाऊजी चक्क. अरे वा, क्या बात आहे. या संजयजी, आपलं हार्दिक स्वागत आहे. जबरदस्त क्रिकेटर, तगडे खेळाडू आहेत येवईचे, त्यांचं आपण स्वागत करतोय. येवईचा संघ सुद्धा इथे खेळायला येणार आहे मित्रांनो. अमने लोणा परिसरातील एक नावाजलेला संघ येवईचा. इथे मात्र विकेट प्राप्त केली. अजून एक विकेट, अजून एक क्लीन बॉल. काय मॅच बनवली. तू मला षटकार मारलाय, मी 2 विकेटचं पतन करू शकतो दाखवले गोलंदाजाने. जबरदस्त इथे क्रिकेटचा खेळ. फलंदाज बाद. आणि आमचे तानाजी भोईर भाऊ सुद्धा प्रसन्न झाले.
त्यांनी सुद्धा सांगितलं की जर अजून एक विकेट प्राप्त केली या गोलंदाज समीरने तर मी त्याला 500 रुपयाचं बक्षीस देऊन प्रोत्साहित करेन आणि त्याचा गौरव करेन. कारण काय बॉलिंग केली आहे. असं वाटलं तर प्रेक्षक बसलेले उभे राहिलेले जेव्हा षटकार आला होता ती ललकार होती, परंतु त्यानंतर 2 भन्नाट वेगाचे स्विंगिंग यॉर्कर टाकले आणि या ठिकाणी सामन्याची पूर्णपणे दिशा बदलून टाकली. कलाटणी दिली सामन्याला या गोलंदाजाने. आणि सरपंच साहेब सुद्धा अजून एका विकेटला 500 रुपये देतील. आमचे तानाजी भाऊ भोईर सुद्धा 500 रुपये देतील. साई भक्तचे ते पालखी सोहळ्याचे अध्यक्ष आहेत. अनेक पालख्या त्यांनी सुद्धा आमच्या निंबोली गावाकडून काढलेत. असे आमचे तानाजी भाऊ भोईर अनेक वर्ष येत होते आमच्याकडे आणि अजून येत असतात. पण इथे मात्र अजून एक विकेट येणार का प्रयत्न केलाय आणि विकेट येणार असं वाटते. हॅट्रिक पण होऊ शकते. तिथे विकेट घेतलीये. टेकराचं विकेट सुद्धा घेतलीये. दिलीप पाली साहेबांकडून 500 रुपये आणि तानाजी भोईर साहेबांकडून 500 रुपये आणि मॅच सुद्धा फिरवलीये. मॅच बनवलीये आणि ते मॅच आपल्याला झुकवली इथे. म्हणजे इथे समीर नावाच्या गोलंदाजाने जबरदस्त बॉलिंग, सॉलिड परफॉर्मन्स संचारले प्रत्येकाच्या मनामध्ये, प्रत्येकाच्या ध्यासामध्ये की शिवजयंतीचा उत्सव आम्ही साजरा करतोय. आमचं स्वप्न आहे या उत्सवाच्या दिवसानिमित्त ऐतिहासिक आमचा दिवस बनवायचा आहे. म्हणजे आम्हाला हे चषक इथे प्राप्त करायचे आहेत, ही स्पर्धा जिंकून. त्यासाठी आम्हाला सामना काही करून जिंकायचा आहे. त्यासाठी दोन्ही पण संघ इथे शर्तीचे प्रयत्न करतायत. प्रयत्नांती परमेश्वर, मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. तुम्ही मनाने आधी जिंका, रणाने आपोआप जिंकाल. विश्वास नांगरे पाटील साहेब अगदी प्रखरतेने म्हणत असतात, सर्वात महत्वाची गोष्ट तुमचं मन, तुमचं मन. तुम्ही मनाने हारू नका. कधी मैदानामध्ये कधी तुम्ही हारला तरी चालेल, परंतु मनाने हारलेला माणूस मैदान हारू शकत नाही असं ते नेहमी सांगत असतात. विजयाकडे वाटचाल करताना तुम्हाला संकट येतील, संकटाला न जुमानता तुम्ही प्रयत्नाची पराकाष्ठा करा. तुमच्यासाठी यश नक्की तुम्हाला प्राप्त होईल आज ना उद्या, परंतु प्रयत्न थांबवायचे नसतात. कारण न थांबता, न थकता, न वागता, न झुकता प्रयत्न करण्यासमोर नशीब सुद्धा हरत असतं. इथे बघा विकेटचं पतन, लागोपाठचा 4था धक्का दिलाय समीर नावाच्या गोलंदाजाने. समीर म्हणजे हवा का झोका, विकेटचं पतन. मस्त बॉलिंग. मॅच जवळ आली होती, समीप आणली होती. शेवटच्या षटकामध्ये 7 चेंडूमध्ये जेव्हा बघितलं की 26 धावांची गरज होती, तगडा षटकार मारला होता आणि तसं वाटलेलं की सामना शेवटच्या चेंडूपर्यंत जाईल आणि कुरून संगती लढाई देईल, परंतु इथे काहीशी नांगी टाकली. थोडंसं अगदी मनाची त्या ठिकाणी प्रबल इच्छाशक्ती जी होती ती कमी पडली. त्या कारणाने समोरच्या गोलंदाजाने इथे डॉमिनेशन दाखवलं आणि गोलंदाज इथे हवी ठरला. त्याचं कारण की मित्रांनो गोलंदाजाने त्याचं शक्तीचं बळ दाखवलं, शक्ती प्रदर्शन दाखवलं की माझ्याकडे अचूक शक्ती आहे, माझ्याकडे तो प्रबल जंत्रमंत्र तंत्र आहेत. मी तंत्रसिद्ध बॉलिंग करून मी समोरच्या बॅटरला थांबवू शकतो आणि या क्रिकेटच्या पटलावरती हे युद्ध जिंकू शकतो. तो प्रयत्न करतोय. आता काही चेंडू शिल्लक आहेत. आय थिंक सो लास्ट टू गो. आणि टाळ्या वाजवा बॉलरसाठी ज्याने षटकारानंतर लागोपाठचे 4 धक्के दिलेत. म्हणून म्हणत असतो की धक्क्यातून सावरता आलं पाहिजे मित्रांनो. त्याला धक्का लागला होता जेव्हा त्यांनी षटकार खाल्ला, पण तो घाबरला नाही, डगबगला नाहीये. जसे छत्रपती शिवाजी महाराज कधी डगमगले नाहीयेत. अचूक नियोजन करून त्याने अनेक किल्ले जिंकले. 350 पेक्षा जास्त किल्ले ज्याने सर केले असे छत्रपती शिवाजी महाराज के जय भवानी. वाह. इथे वाईटचा इशारा आणि धावसंख्या 1 ने थोडीशी पुढे जाते, परंतु सामना पुढे जाणार नाहीये. 57 वर फार मोठा फरक. 1 चेंडू शिल्लक आणि जिंकण्यासाठी 19 धावांची गरज. आज 19 फेब्रुवारी आल्सो. वाह. आणि सामना समाप्त झाला. तब्बल 19 धावांनी सामना जिंकलाय आणि शिव